आज मी तुम्हाला दाखवते गेज वायर. गेज वायरमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. कॉपर, गोल्डन, सिल्वर आणि अँटिक आणि ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे साईज असतात. तर मी तुम्हाला 0.5 गेजची वायर दाखवते. आता ही गोल्डन वायर आहे, हिचं यूज कसं करायचं ते सांगते. याच्यातलं साधारण 2 इंचापर्यंतचा तुकडा मी कट करून घेतला. त्याला पुढे हाताने प्रेस करून एक हुक करून घेतला. आता हा मीनाकारी कुंदन आहे, म्हणजे याच्या पाठीमागच्या बाजूला मीनाकारी असते आणि साईजला असे गॅप्स असतात. या गॅपमधून तो प्रॉपर बाहेर पडावी ती वायर, म्हणून तो हुक करून घेतला आहे. आता हुक तयार करून घेतल्यानंतर त्याला प्लायरच्या हेल्पने आपण ती वायर उरलेली वरती काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये दुसऱ्याच शेपमधला हे जो आहे, आता दुसऱ्या शेपमधला जो कुंदन आहे तो त्या वायरमध्ये आपण अटॅच करून घेऊया. अटॅच करून घेतलं की ती वायर वरच्या बाजूने बाहेर काढायची आणि बाहेर काढल्यानंतर मग त्या वायर एकमेकींना क्रॉस करून प्लायरच्याच मदतीने गोल 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 फिरवून त्याला पीळ तयार करून घ्यायचा. तो पीळ तयार करून घेतल्यानंतर ते एकमेकांमध्ये एकदम फिक्स बसतात आणि मूव्ह होऊ शकत नाही. आणि मूव्ह झाले नाहीत तर मग ते घट्ट बसेल आणि त्याचा एक शेप किंवा एक पॅटर्न, एक डिझाईन तयार होईल. तर ही डिझाईन तयार झाल्यानंतर आपण कटरच्या हेल्पनी त्याला कट करून घेऊया आणि त्याच्यानंतर ती डिझाईन किंवा ती वायर लागणार नाही म्हणून ती आतल्या बाजूला फोल्ड करून घेऊया. त्या ज्या गॅप्स आहेत त्याच्यामध्ये, हे बघा जसं दाखवलं आहे त्याच्याप्रमाणे फोल्ड करा. आता हे तयार झालं. याच्याप्रमाणे आपण दुसरी बाजूसुद्धा तयार करून घेऊया. तर तुम्हाला कसं वाटलं माझं काय?